नमस्कार. माय PCMC चॅनलवर आपले स्वागत. पिंपरी चिंचवड महापालिकेची रणधुमाळी आता सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज आपल्या स्टुडिओत आलेत भाजपचे शहर सरचिटणीस, ज्यांच्यावर संघटनाची मुख्य जबाबदारी आहे, ते मोरेश्वर शेडगे. मोरेश्वरजी, नमस्कार. आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुका आहेत आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे एक मोठी जबाबदारी पक्षाने सोपवलेली आहे, पक्षाच्या संघटनेची. तर आपली पक्ष संघटना आता निवडणुकीला सामोरी जायला खरोखर सज्ज आहे का? सज्ज आहे, पूर्ण ताकदीने. तर काय नक्की आपण निवडणुकांच्या दृष्टीने काय काय नियोजन केलेलं आहे संघटनात्मक? कारण भाजप हा पक्षाचा केडर बेस संघटना म्हणून ओळखली जाते. बरोबर. आणि अगदी तळागाळापासून मायक्रो प्लॅनिंग करून यश मिळवणं हे खासियत मानली जाते. तर या निवडणुकीसाठी संघटना म्हणून भाजप काय काय प्रयत्न करत आहे? खरं पहिलं तर तुमचं धन्यवाद, मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं. आपण गेल्या अनेक दिवसांपासून, म्हणजे असं म्हणूयात की 365 दिवस भारतीय जनता पार्टी ही काम करत असते. संघटनेचं अविरतपणे संघटनेचे विविध उपक्रम कार्यक्रम सुरू असतात. आणि भारतीय जनता पार्टी अशी एकमेव संघटना आहे की जी बूथ स्तरापर्यंत आणि बूथ स्तरानंतर म्हणजे ज्याला आपण पेज प्रमुख म्हणतो तिथपर्यंत आमची रचना असते. म्हणजे पेज प्रमुख असतो, बूथ प्रमुख असतो. आपल्या जिथं मतदान केंद्र असतात त्याला आम्ही शक्ती केंद्र म्हणतो. तसं त्याचा मतदान केंद्राचा एक प्रमुख, त्याला आम्ही शक्ती केंद्र असं नाव दिले. शक्ती केंद्र प्रमुख असतो, आमचे प्रभागात कार्यकर्ते असतात. मग त्याच्यानंतर मंडल आणि त्याच्यानंतर जिल्हा, प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय स्तर अशी संघटनेची रचना आहे. तर मंडल स्तरापर्यंत कार्यक्रम येत असतात, बूथ स्तरापर्यंत कार्यक्रम येत असतात, प्रभाग स्तरापर्यंत आमचे सतत कार्यक्रम येत असतात. ज्यामुळे कार्यकर्ता हा जो सतत पार्टीच्या कामामध्ये विविध उपक्रमांमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळं एक प्रकारे पक्ष आमच्याकडनं एक या कार्यक्रमांच्या माध्यमातून आमची तयारीच करून घेत असतो. आणि जसं निवडणुकीचं बिगुल वाजलं, निवडणूक होणार हे पक्कं झालं, तसं आम्ही अजून जोमानं आमच्या बैठका, कार्यकर्त्यांचा संवाद, त्याचबरोबर आमच्या नेत्यांचे प्रवास असे सुरू झाले. तुम्ही पाहिलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये स्वतः चंद्रदादा पाटील कुठलाही नगरसेवक, कुठल्याही मोठ्या नेत्याच्या घरी न जाता सर्वसामान्य बूथ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ते घरी गेले. उदाहरण द्यायचं झालं तर विद्यानगर, दत्तनगरसारख्या जो सेवावस्ती भाग आहे, ज्याला आपण झोपडपट्टी म्हणतो, तर सेवावस्तीतला आमचं काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याच्या घरी गेले. ते त्या घरामध्ये जाऊन तिथं त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर एक त्याची चौकशी केली, विचारपूस केली, तिथं थांबले थोडा वेळ आणि परत पुढच्या कार्यकर्त्याच्या घरी गेले. तसं ते आता सुरू झालं आहे. आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटणं, त्यांनी कार्यान्वित होणं हे आता सुरू आहे. ही एकूण तुमची जी रचना आहे त्यात किती शक्ती केंद्र आहेत, किती बूथसाठी तुम्ही यंत्रणा उभी केली, अशी काही आकडेवारी सांगू शकता? हां, एकूण शहरामध्ये साधारणतः विधानसभेच्या रचनेप्रमाणे सांगतो मी तुम्हाला, जवळजवळ 1450पेक्षा जास्त बूथ आहेत. आणि आमचे 1450 बूथ तिन्ही विधानसभेतले आमचे गठीत झालेले आहेत. त्याचबरोबर आपण जिथं मतदान करतो, ज्याला मतदान केंद्र म्हणतात, म्हणजे एखाद्या साधारण मतदान केंद्रामध्ये 3 ते 4 बूथ असतात. तर आमचा बूथ गठीत झाले म्हणजे आम्ही प्रत्येक यादीला एक बूथ प्रमुख केलं आहे आम्ही. आणि ज्या मतदान केंद्रामध्ये 3-4 बूथ असतात त्या मतदान केंद्राला आम्ही शक्ती केंद्र म्हटले. त्याचासुद्धा एक प्रमुख कार्यकर्ता नेमलेला असतो. आणि साधारणतः 310 शक्ती केंद्र आहेत ह्या शहरामध्ये. ते सगळे शक्ती केंद्रसुद्धा आमची गठीत आहेत. ते सुद्धा कार्यकर्ते, ते तर वर्षानुवर्षे काम करतात. कधी बूथ प्रमुख बदलू शकतो, पण आमची शक्ती केंद्र हे बदलत नाहीत. जिल्ह्याचा पदाधिकारी असेल, प्रदेशाचा पदाधिकारी असेल, मी स्वतः एक शक्ती केंद्र प्रमुख आहे. शत्रुघ्न बापू काटे आमचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष, हे सुद्धा शक्ती केंद्र प्रमुख आहेत. तर ती रचना आमची जी 310 पक्क्या कार्यकर्त्यांची, की ज्याच्या खाली 5 ते 6 बूथ आहेत, ही आमची रचना एकदम वर्षानुवर्षे पक्की आहे. भाजपने यावेळेला मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीवरही भर दिला होता. तर मला वाटतं काही महिन्यांपूर्वी विधानसभेच्या 1,61,000पर्यंत तुमची सदस्य नोंदणी गेली होती. तर आत्ता नक्की काय परिस्थिती, किती सदस्य आता आहेत? दर 3 वर्षांनी भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी करते. आणि जशी विधानसभा निवडणूक झाली, संपली,
त्यानंतर आम्ही सदस्य नोंदणीला सुरू केली आणि चिंचवड विधानसभेमध्ये म्हणा, भोसरी विधानसभेमध्ये म्हणा, जवळजवळ 1,00,000 ते 1,50,000 नोंदणी दोन्ही विधानसभेत झाली आणि पिंपरीमध्ये 70,000 क्रॉस झाली. एकूण 3 लाखापेक्षा जास्त सदस्य भारतीय जनता पार्टी झालेत. ऑनलाईन नोंदणी होती, पण ती नोंदणी करताना त्याचा मोबाईल नंबर हवा असायचा, त्याचा पूर्ण पत्ता आणि त्यांना प्रदेशातून सुद्धा संपर्क झाला ज्यांनी नोंदणी केली त्यांना. तर अशी साधारणतः क्रॉस चेकिंग होतं. क्रॉस चेक होतो पूर्ण माणसं, त्याचं वय, त्याचा मतदार यादीचा क्रमांकापासून मतदार जो असतो क्रमांक, वोटर आय डी क्रमांक, तो सुद्धा टाकावा लागतो त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असं खोटी नोंदणी करताच येऊ शकत नाही, अशा पद्धतीचं ते आमचं हे होतं, रचना लावली होती आणि जवळजवळ 3 ते 3.5 लाखाच्या दरम्यान नोंदणी झाली आमची. मग आता तुम्ही म्हणताय 3-3.5 लाख नोंदणी, समजा अगदी बेसिक गणित जरी केलं, कुटुंबातली 2-3 म्हटले तरी 9-10 लाख मतदार तर तुमचे झाले असं तुम्ही दावा करताय. हो. मग निवडणूक मध्ये काय चित्र दिसणार? तेवढ्या लोकांपर्यंत गेलो आम्ही, कारण ऑनलाईन नोंदणी होती. त्याला व्यक्तीला भेटून त्याच्या मोबाईल नंबरमध्ये OTP यायचा. त्यामुळे प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटणं, त्याला कन्व्हिन्स करणं, त्याच्याकडनं तो OTP मिळवणं आणि तो OTP ॲपमध्ये हे केल्यानंतरच त्याचं सदस्य नोंदणीचं कार्ड जनरेट व्हायचं. त्याच्यामुळे साहजिकच आहे आम्हाला तेवढ्या घरांमध्ये जावंच लागलं एका कार्यकर्त्याला. आणि परंतु काही ठिकाणी काय झालं की एकाच कुटुंबातले सर्व सदस्य झाले, काही ठिकाणी एखाद्या कुटुंबातले 2 झाले, काही ठिकाणी एका कुटुंबातला 1च झाला. तर साधारणतः जसं तुम्ही सांगताय तर 7 ते 8 लाख लोकांपर्यंत आम्ही 100% गेलो. हे सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या मागं ताकदीने उभे राहतील ह्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये. आता निवडणूक म्हटलं की काय इच्छुक अनेक असतात, तसे सर्वात जास्त इच्छुक सत्तारूढ पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या प्रमाणात ओघ आहे. तर अशा पार्श्वभूमीवर पक्ष जागा मर्यादित असल्यामुळे 128च जागा आहेत, त्याच्यामुळे सगळ्या इच्छुकांना तर भाजप हे देऊ शकणार नाही संधी. तर त्याच्यामुळे मग बंडखोरी होण्याची भीती किंवा ही मतविभाग जे काही सदस्य नोंदणीमार्फत हे केलं आहे त्यात विभागणी होऊन पुन्हा ते चित्र वेगळे दिसण्याची कितपत भीती वाटते? बिलकुल नाही. भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की समर्पण, त्याग आणि देशभक्ती अशा म्हणजे प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, शेवट स्वतः असा संस्कार असणारी पार्टी. आमचे कार्यकर्तेसुद्धा तसेच. परंतु साहजिकच सर्वात जास्त या शहरामध्ये जर इच्छुक असेल तर भाजपाकडे आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये 10-10, 12-12 कार्यकर्ते इच्छुक आहेत. परंतु जरी त्यातल्या 4 जणांनाच तिकीट द्यायचं आहे, जरी काही कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी देऊ नाही शकलो, परंतु त्या कार्यकर्त्यांना सत्ता असल्यामुळे सत्तेमध्ये कुठल्या ना कुठल्या ठिकाणी त्याचं पुनर्वसन आम्ही करू शकतो. त्याचबरोबर आम्ही त्यांना संघटनेमध्ये स्थान देऊ शकतो. आपल्या राज्यामध्ये सुद्धा अनेक समित्या आहेत, त्याच्यामध्ये स्थान देऊ शकतो. विधानसभेच्या समित्या आहेत, जिल्ह्याच्या समित्या आहेत, त्याचबरोबर आपल्या महानगरपालिकेच्याच काही कॉप समित्या आहेत, म्हणजे प्रभाग समिती असेल किंवा अशा ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांना 100% स्थान देऊ शकतो. त्याच्यामुळे ते आम्ही त्यांना देऊच, ज्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही. पण त्याच्याही काही कार्यकर्ते आहेत तर त्यांना संघटनेत स्थान देऊ, त्यांना पुढच्या वेळी संधी देऊ. त्यामुळं मला असं वाटत नाही की कार्यकर्ते बंडखोरी करतील किंवा अपक्ष उभे राहतील. कार्यकर्ते भारतीय जनता पक्षावर राहतील. मोरेश्वरजी, भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महापालिकेतही आपली सत्ता होती. याला प्रशासकीय कालावधी सोडला तर अजूनही प्रशासनावरही भाजपचीच पकड आहे. तर या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षाकडे इन्कमिंग होण्याचा जो हे असतो की त्याचे फायदे असतात तसे तोटे पण असतात. तर त्या इन्कमिंगबद्दल काय सांगाल? किती जण, कोण महत्त्वाची लोक तुमच्या प्रतीक्षा यादीत आहेत किंवा त्याबद्दलचं पक्षाचं धोरण काय राहणार आहे? खरं आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी असतील, देवेंद्रजी असतील, अमितभाई शाह असतील, नितीनजी गडकरी असतील, या सगळ्यांच्या म्हणजे जी आज विकास कामं यांच्या सर्वांच्या नेतृत्वात होत आहेत आणि देश पुढं चालला आहे. त्यामुळे अनेक जे प्रस्थापित आहेत, ते दिग्गज आहेत, जे विरोध पार्टीमध्ये आहेत, त्यांना असं वाटतं कुठेतरी या विकासामध्ये आपला हातभार असावा आणि आपण सुद्धा कुठेतरी यांच्या मागे उभे असावं. त्यामुळे साहजिकच आहे भारतीय जनता पार्टीकडे खूप मोठा ओघ हा आहे येण्याचा. त्यामुळे एक चांगल्या अर्थानं, एक सकारात्मक दृष्ट्या जर विचार केला तर की आम्ही कुठे या विकास म्हणजे आमच्या आत्मभावा, आमच्या भागामध्ये
त्या ठिकाणी व्हावं याकरता अनेक जण भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ इच्छितात. त्यांना यायचं आहे आपल्याकडे. दुसरं असं आहे की तोटा कुठे होऊ शकतो, तर बाबा जिथे एखादा कार्यकर्ता वर्षानुवर्षे काम करतो आणि त्या ठिकाणी जर असं अचानक कुठलंही येऊन तिथं आला, नवीन इन्कमिंग आलं किंवा एखादा चांगला विरोधकातलं कुणी आलं, तर साहजिक आहे तिथं जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला त्याच्यावरती एक अन्याय होऊ शकतो. पण आपण त्यांचं तेही करू, कारण आमचं असं म्हणणं आहे ॲक्च्युली खरं तर, की जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचं पॉकेट्स आहे, जिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे काम करून तिथं भारतीय जनता पक्षाचा मतदार वाढायला. उदाहरणार्थ मी स्वतः माझं उदाहरण देईल. माझे वडील स्थापनेपासून काम करतात, वडील चुलते काम करायचे, आता मी करतो. मी बालपण संघ संयोजक आहे. विद्यार्थी परिषदेचं मी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये काम केलेलं आहे आणि मी विद्यार्थी परिषदचं काम थांबवल्यानंतर म्हणजे 2002पासून मी पक्षाचं काम सुरू केलं. आता जवळजवळ 23 वर्ष आले मी भारतीय जनता पक्षाचं काम करतो. माझ्या भागामध्ये मी गेल्या 23 वर्षामध्ये वर्षानुवर्षे मतदार नोंदणी करतो, जी भाजपच्या विचारांची आहे. भारतीय जनता पार्टी असेल, म्हणजे राज्य सरकार असेल, लोकसभेतलं आपलं केंद्र सरकार असेल, यांच्या माध्यमातून ज्या योजना येतात, महापालिकेच्या योजना आहेत, त्याचे लाभार्थी आम्ही वाढवले. तर लोकांपर्यंत ह्या सगळ्या घेऊन जात असतो आणि एक प्रकारे लोकांच्या योजनांच्या माध्यमातून त्याला लाभार्थी बनवून त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं आम्ही वोट शेअर वाढवत असतो. असे जे कार्यकर्ते ग्राउंडवर जाऊन काम करतात आणि पक्षाचं मतदान वाढवतात. आज जवळजवळ माझ्याकडनं किमान माझ्या हातून 8 ते 10 हजार नोंदणी झाली असेल. मी जवळजवळ 25,000 लाभार्थ्यांना मी त्या ठिकाणी योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे. त्यामुळं असे जे कार्यकर्ते काम करतात, तिथं अचानक दुसरं कुणी आलं तर साहजिकच त्याच्यावर तो अन्याय केल्यागत होईल. त्यामुळं जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचे पॉकेट आहे, तिथं म्हणजे उदाहरण द्यायचं अजून एक झालं तर पूर्वी आपला बारामती लोकसभा होता. शरद पवार साहेब उभे राहायचे आपल्याकडे, परंतु पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना कधीच लीड मिळाला नाही. म्हणजे प्रतिभा त्यासारख्या लोखंडेंसारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या त्यांना या ठिकाणी भागातलं लीड मिळाले. माझ्या चिंचवडमध्ये तर कधीच लीड मिळाला नाही. त्यामुळं हे जे भाजपाला मानणारं पॉकेट्स आहेत किंवा इथं जो भारतीय जनता पक्षाचा वर्षानुवर्षे काम करून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं मतदान वाढवले, त्या ठिकाणी असे प्रवेश होऊ नयेत. पण ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग कमी आहे किंवा जिथे आपले नगरसेवक निवडून नाही आले, उदाहरणार्थ काळेवाडी असेल किंवा आकुर्डीसारखा भाग असेल की जिथे, किंवा स्लमसारखे भाग असतील काही जिथे आपले नगरसेवक निवडून येत नाहीत, तर तिथं असे काही ताकदीचे कार्यकर्त्यांचे जर प्रवेश केले तर भाजपाचाच फायदा होईल. त्यामुळं म्हणजे आमचे अध्यक्ष असतील, आमचे 4 आमदार असतील, त्यांचं धोरण असं आहे की जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचं बळ कमी आहे त्या ठिकाणी प्रवेश घडवून आणवायचे आणि जिथे जिथे पक्षाचं बळ आहे तिथे तिथे पक्षाचे प्रामाणिक निष्ठावंत जुने कार्यकर्ते द्यावे, असं पार्टीचं एक धोरण आहे. हे प्रमाण काय कसं राहणार ते आता आता जशी वार्ड रचना आहे, जसं चिंचवड आहे, प्राधिकरण आहे किंवा अजमेरासारखा भाग आहे, जिथं जिथं पिंपळे सौदागर आहे, वाकड आहे, कसपटी वस्ती आहे, अशा भागांमध्ये भाजपचे कार्यकर्तेच बसतील, तिथले विद्यमान नगरसेवक बसतील जे तिथं काम करतात आत्ता. त्यामुळं त्या प्रमाणामध्ये आता तर 77 नगरसेवक आहेत. त्यातले आता समजा काही नगरसेवक 2-3 नगरसेवकांच्या डेथ झाल्यात, काही नगरसेवक पार्टी सोडून गेले, पण जे 66 आहेत नगरसेवक जे पक्षावर प्रामाणिकपणे राहिलेत, त्या भागात काम करतात, त्यांचा विचार केला जाणार प्राथमिक. आणि जिथं जिथं कमी आहोत तिथं तिथं आम्ही बाहेर निघू किंवा पक्षातलाच कार्यकर्ता एखादा तो ताकदीचा असेल तर त्याचा विचार करू. नवीन चेहऱ्यांना कितपत संधी मिळणार? आता एक भाजपची पद्धत आहे की सर्वे वगैरे घेतात, हो, आणि त्या सर्वेतून काय प्रतिसाद मिळतोय, कुणाविषयी नाराजी असेल वगैरे, असे डेंजर झोनमध्ये किती नगरसेवक आहेत तुमच्या 66? ते मला नाही सांगता यायचं ते, पण मी तुम्हाला एक निश्चित सांगतो, भाजपचे 3 सर्वे होणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाचा व्यक्तिगत सर्वे झालेला आहे. दुसरं, त्या प्रत्येक प्रभागाचा सर्वे आत्ता सुरू आहे. तिसरं की लास्ट मोमेंटला कोण निवडून येऊ शकतं, कोण कुठं आहे. आता आमच्याकडं ABC असा सर्वे, सी म्हणजे जो येणारच नाही, जो B आहे की जो काठावर देठावर आहे, मग त्यांनी जर जास्त काम केलं तर तो A होऊ शकतो. असे प्रभाग आहेत, ते सुद्धा आत्ता सर्वेच्या माध्यमातून सुरू आहे. काय काय नगरसेवकांची म्हणजे कुठल्याही असो त्याची इमेज फारच बॅड असेल तर त्याला थांबवलं जाईल, पण काही नगरसेवक खूप चांगली इमेज आहे तर त्यांना निश्चित संधी मिळेल. आता प्रभाग रचना झालेली आहे, प्रभाग रचनेवरही हरकती येत आहेत, तर काय एकूण पक्षाच्या दृष्टीने
प्रभाग रचना आणि त्यानंतर झालेले आरक्षण सोडत यानंतर चित्र काय वाटतंय? आत्ताची जी प्रभाग रचना ही पूर्णपणे मला असं वाटतं स्वतःला की ती भारतीय जनता पक्षाला फेवरेबल आहे. आरक्षण जी सोडत झाली ते ठीक आहे, आता आरक्षण सोडत हा नशिबाचा भाग आहे. त्याच्यामुळे तिथं कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. जे आरक्षण सोडत झालेली आहे तुम्ही बघा, बऱ्यापैकी गावठाणांनी, जेवढी गावठाण आहेत तिथं ते ओपन झालेत. पहिले तिथं OBC वगैरे असायचे, तर ते ओपन झालेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्थानिक भूमिपुत्रांनाही संधी मिळणार आहे आणि त्यांचाही कल भाजपाकडेच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जी आरक्षण सोडत झालेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगला फायदा होईल. सगळेजण अब की बार 100 पार म्हणतायत. मी अब की बार 100 पार नाही, मी म्हणतो अब की बार 110 पार, क्या बात. 110 पार करून पार्टी बाहेर करेल. हा आत्मविश्वास येतोय कुठून? हा आत्मविश्वास येतो. आता परवाच आम्ही एक कार्यक्रम केला, आम्ही एक कार्यकर्ता मेळावा केला. 2 दिवसात नियोजन केलं होतं त्याचं आम्ही. जवळजवळ 1200 सिटिंग असलेलं रामकृष्ण मोरे च्या तिप्पट गर्दी तिथं झाली. जवळजवळ 3,000 ते 3,500 कार्यकर्ते आले होते. बसायला जागा नव्हती, सगळा चौक जाम झाला होता. म्हणजे रामकृष्ण मोरे सभागृहाच्या आतमध्ये जेवढे लोक होते तेवढे त्याच्या बाहेर लोक होते. आम्ही काय केलं, त्याच्यामध्ये फक्त आमच्या कार्यकारिणींची घोषणा केली. युवा मोर्चा, महिला मोर्चा, आमचे OBC मोर्चे, आमचे 14 मंडलं, ह्याची घोषणा आम्ही ठेवली होती. म्हणजे कार्यकर्त्यांना जबाबदारी द्यावी. बरेच दिवस झाले ते त्यांना जी नव्हती पत्रकं वाटायची होती, त्यांच्या घोषणा करायच्या होत्या, ते सगळं राहिलं होतं. आणि प्रदेशाचंही म्हणणं होतं की पटकन तुम्ही लवकर करून घ्या. तर तो आम्ही साहजिक कार्यक्रम ठेवला आणि मावळ तालुक्यामध्ये त्यांची सभा होती प्रदेशाध्यक्षांची, रवींद्रनाथ चव्हाण यांची. तेही म्हटले माझ्याकडे वेळ शिल्लक आहे, मी येतो. बरं, त्यांनी वेळ दिली आम्हाला सकाळी 11ची. सकाळी 10:30 वाजता हॉल फुल झाला होता. म्हणजे विचार करा की म्हणजे याच्यावरूनच कळतं की जनतेचा, कार्यकर्त्यांचा जो उत्साह होता तो पाहून मी सांगू शकतो, त्यांच्याकडे बघून सांगू शकतो की मी सत्ता आपली येणार आणि चांगल्या मतात ह्यानी येणार. तुम्ही आत्ता आत्मविश्वासपूर्वक सांगितलं की प्रभाग रचना आहे ती फेवरेबल आहे भाजपला. विरोधकांचा तर थेट आरोप आहे की भाजपने ती फेवरेबल बनवून घेतली आहे. कसं आहे विवेकजी, आत्ताची जी रचना आहे ना ती 2017चीच रचना आहे. काहीच फरक नाही आहे. या 2017च्या रचनेमध्ये आणि आत्ताच्या रचनेत एवढंच तिळ मात्र फरक नाही. फक्त थोडंफार इकडं तिकडं काय झालं असेल तर. दुसरं असं, त्याच्यामुळं विरोधकांना का आरोप करतायत मला कळत नाही. मागचीच रचना आहे ना. आता ह्या रचनेला 8 वर्ष झालेत, तरी अजून तो जर आरोप करत असतील तर ते काय बोलणार त्यांना आपण. आणखीन एक निवडणुकीतला महत्त्वाचा विषय असतो मतदार यादी. आता मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेले आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पण केलं आहे. त्याबद्दल त्यांनी तक्रार पण केली आहे. तर भाजपचं काय त्याच्याबद्दलचा अनुभव आहे? पार्टी म्हणून मी सांगत नाही, कारण ह्याच्यावरती आमचे शहराध्यक्ष व्यवस्थित बोलतील. पण मी व्यक्तिगत एक कार्यकर्ता म्हणून सांगतो. माझा स्वतःचा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 18. मी त्याची यादी चाळली. गेले 5-6 दिवस झाले तेच आमचं काम सुरू आहे, कार्यकर्त्यांचं माझं. तर बऱ्यापैकी ना शेजारच्या प्रभागातली प्रभाग क्रमांक 17 आहे तिथली नावं बऱ्यापैकी आलीत. तिकडचा जो दहीनगरावर स्लम आहे त्या भागातली नावं आलीत. थोडक्यात एक तर यादी त्यांची अशी आहे की 64 नंबर आणि 66 नंबर दोन्ही तिथे आहेत आणि 65 नंबर आमच्याकडे टाकलं आहे यादी क्रमांक, आणि तो तिथला त्यांचा आहे. मी आजच पाहून त्याची हरकत घेतो आहे. मग ते मला म्हणायचं आहे की ज्यांनी कुणी ही यादी बनवलेली आहे, यादी फोडलेली आहे, त्यांनी नीट नाही केलेलं ते काम. मी सांगतो, नीट असं काम त्यांनी मन लावून केलं असतं तर हा घोळ झालाच नसता. प्रत्येक प्रभागामध्ये कुठं ना कुठंतरी 100-500 मतांचं इकडं तिकडं झालेलं आहे. तर त्यांनी ते ज्या ज्या सीमा आहेत, ज्या ज्या प्रभागांच्या ज्या ठरवून दिल्यात त्या पाहून जर त्यांनी ते काम केलं असतं तर निश्चित हा घोळ झाला नसता. मग याद्यांच्या घोळाचा काही निकालावर परिणाम होईल असं वाटतंय? काय की आम्ही सगळे जागरूक नगरसेवक आहोत. आम्ही साप म्हणून भुई थपाडण्यापेक्षा आम्ही त्या ठिकाणी काम करू, आम्ही याद्या चाळू आणि जे आमच्या प्रभागाच्या सीमा आहेत त्यातलाच भाग आम्ही घेऊ. बाकीच्या नावावरती आम्ही हरकत घेऊ. तर हे होते भाजपचे सरचिटणीस संघटन विभागाचे प्रमुख मोरेश्वर शेडगे. त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी, निवडणुकांची तयारी, प्रभाग रचना, मतदार यादीतील घोळ अशा विविध विषयांवर अत्यंत मनमोकळी चर्चा आपल्याशी केलेली आहे. रणधुमाळी या सदरामध्ये आपण अशाच नवनवीन पदाधिकाऱ्यांना, नवनवीन नेत्यांना भेटणार आहोत. तोपर्यंत बघत रहा माय PCMC.